नमस्कार मित्रांनो, मी योगिता तुम्हा सर्वांचं माझ्या योगिताज मसाला किचन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत मशरूम चिली। मशरूम चिली बनवण्यासाठी मी इथे शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या ह्या उभ्या कट केल्या आहेत। हे बीन्स हेही बारीक बारीक कट करून घ्यावं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गाजरही छिलून कट करून घेतलेले आहे। आता कांदा थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून सुट्टा करून घेतलेला आहे। कोबी कट करून घेतलेला आहे। इथे अद्रक लसूणही कट करून घेतलेले आहे बारीक बारीक। मशरूम धुवून घेतलेले आहेत, त्याचे देठ काढून त्यांना छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे। ही सगळी मशरूम चिली बनवण्याची सामग्री तयार झाली। आता पॅन गरम करायला ठेवूयात। त्यात कॉर्नफ्लॉवरनी कोटिंग केलेले मशरूम तळण्यासाठी थोडं जास्तीचं तेल घालूया। कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट, मीठ हे मशरूमला कोटिंग करून तळून घेऊयात। हे थोडं खरपूस आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता चाळणीमध्ये हे निपटायला काढूयात। ह्याच्यात अद्रक, लसूण, कांदा, बीन्स, गाजर, शिमला मिर्च, हिरव्या मिरच्या आणि कोबी अशी सर्व सामग्री घालून हे थोडंसं परतून घेऊ। परतून झालं की याच्यात थोडंसं मीठ घालू, म्हणजे ह्या भाज्या शिजतील। ह्याच्यात टॅमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस हे प्रत्येकी एक चमचा टाकून, लाल तिखट चवीनुसार टाकून, कॉर्नफ्लॉवरची स्लेरी टाकून हे थोडं पाणी टाकून घट्ट करून घेऊ। थोडं शिजवून घेतल्यानंतर त्याच्यात हे तळलेले मशरूम, कॉर्नफ्लॉवरनी कोटिंग केलेले हे तळलेले मशरूम टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित हलवून तीळ घालून सर्व करू। तुम्हाला माझा रेसिपी कशी वाटली